नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे दिल्लीतील जी जामा मस्जिद आहे इथे आलेलो आहे. तर दिल्लीच्या जामा मस्जिदची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जामा मस्जिदीमध्ये प्रवेश करत असताना इकडच्या साईडला जे 3 गेट आहेत, या तिन्ही गेटवर अशा प्रकारे जे नमाजचं टाइम टेबल वगैरे इथं लावलेलं आहे. दिल्लीमधील जुनी दिल्लीत असलेली ही जी मस्जिद जी आहे ती मस्जिद जहानुमा अर्थात जामा मस्जिद म्हणून ओळखली जाते ह्या मस्जिदीला. तर मस्जिद जी आहे ती भारतातील सर्वात मोठ्या मशिदीपैकी एक आहे. तर त्यामध्ये मस्जिद जर आपण बघितली मित्रांनो, तर 1644 ते 1656 या काळामध्ये मुघल सम्राट शहाजहानने ही मस्जिद बांधली होती. आणि मस्जिदीचे पहिले इमाम जे होते ते सय्यद अब्दुल गफूर शाह बुखारी यांनी तिचे उद्घाटन केले. तर मस्जिद जर बघितली तर 369 वर्ष जी जुनी मस्जिद आहे मित्रांनो ही. मित्रांनो, त्यावेळी मुघलांची राजधानी असलेले शहाजहानाबाद म्हणजे आजची जी दिल्ली आहे येथे असलेली ही मस्जिद मुघल सम्राटांची शाही मस्जिद म्हणून काम करत होती. ही मस्जिद दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित स्थळापैकी एक आहे. आता सध्याला ही मस्जिद राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित आहे. मशिदीचे उद्घाटन जर बघितले तर मित्रांनो, 23 जुलै 1656 रोजी उझबेकिस्तान येथील बुखारा शहर जे आहे तेथील सय्यद अब्दुल गफूर शाह यांनी केले. शहाजहानने त्यांना मशिदीचे शाही इमाम म्हणून आमंत्रित केले होते. तर आता सध्याला ही जी मस्जिद जी आहे ती सध्या मस्जिद चालू आहे आणि इथं जवळपास 5 टाईमच्या सर्व नमाजी वगैरे इथं पडल्या जातात. आत्ताचे मशिदीचे शाही इमाम जर बघितले तर सय्यद अहमद शाह बुखारी आणि नायब शाही इमाम जर बघितले तर सय्यद शाबान बुखारी हे आहेत. सध्या यामध्ये 5 वेळेची पण नमाज वगैरे सगळे होत असते. आणि हे जे आत्ताचे जे इमाम आहेत ते पूर्वी जे शहाजहानने आमंत्रित केलेले इमामांचे जे वंशज आहेत. मित्रांनो, 1650 ते 1656 दरम्यान शहाजहानाबादच्या सर्वोच्च ठिकाणी ही मस्जिद बांधण्यात आली आणि सुमारे 5000 कामगारांनी ही मस्जिद बांधली. कामगार वर्ग जो होता तो वेगवेगळ्या ठिकाणचा होता. भारतीय, अरब, पर्शियन, तुर्क आणि युरोपियन लोकांचा या कामगारामध्ये समावेश होता. बांधकामाचे पर्यवेक्षक जे होते ते शहाजहानच्या कारकिर्दीतील जे वजीर होते सदुल्ला खान आणि त्यांच्या घराण्याचे जे नियंत्रक होते फाजिल खान यांनी याचे बांधकामाचे नियंत्रण आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. त्यावेळी बांधकामाचा खर्च जर बघितला तर 10 लाख रुपये एवढा जो खर्च ही मस्जिद बांधण्यासाठी आला होता मित्रांनो. ही मस्जिद जी आहे मित्रांनो, मुघल काळात सम्राटांची शाही मस्जिद म्हणून काम करत होती आणि आत्ता पण शाही मस्जिद म्हणूनच या मस्जिदला ओळखले जाते. शुक्रवारच्या दुपारच्या नमाजेवेळी त्यावेळेस मुघल सम्राट जे आहेत ते स्वतः खुतबा म्हणत असतात. जामा मस्जिदच्या समोरच जर बघितलं तर मित्रांनो, लाल किल्ला आहे. एकदम जवळच लाल किल्ला आहे आणि लाल किल्ल्याच्या जवळच सुनेरी मस्जिद आहे. मस्जिद दिल्लीच्या बरोबर सेंटरमध्ये आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक चांदणी चौक जो आहे दिल्लीचा, जो ऐतिहासिक चांदणी चौक जो आहे तो मशिदीच्या एकदम समोरच आहे. तर चांदणी चौकचा जो बाजार वगैरे जो भरतो तो मशिदीच्या समोरच भरतो. मित्रांनो, मशिदीची जर क्षमता जर बघितली तर 25,000 लोक जे आहेत ते एका वेळेस इथं नमाज पढू शकतात. 25,000 लोकांची नमाज पढण्याची जी कॅपॅसिटी जी आहे ती या मस्जिदची आहे. मस्जिदची जर टोटल लांबी जर बघितली तर 99 मीटर एवढी लांबी ह्या मस्जिदीची आहे आणि रुंदी जर बघितली तर 27 मीटर एवढी रुंदी इथं आहे. मशिदीला एकूण टोटल 3 घुमट आहेत. वरच्या साईडला 3 घुमट आहेत मित्रांनो आणि मशिदीला दोन्ही साईडला 2 मिनार आहेत. मिनाराची उंची जर बघितली तर 41 मीटर एवढी मिनाराची उंची आहे. यामध्ये लाल वाळूचा खडक आणि संगमरवरी दगडाचा सुद्धा वापर झालेला आहे मित्रांनो. तर प्रार्थनागृह जे आहे ते मुख्य मस्जिद जे आहे त्याची जर लांबी जर बघितली तर 61 मीटर एवढी लांबी आणि 27 मीटर एवढं ते रुंद आहे प्रार्थनागृह. मित्रांनो, मुघल काळामध्ये शहाजहान नंतर जेवढे पण मुघल साम्राज्याचे जे सम्राट झाले यांचा जो राज्याभिषेक जो आहे तो इथे असलेले जे शाही इमाम जे असतात त्यावेळेस इथं जे कोणी शाही इमाम असतील त्यांनीच त्यांचा राज्याभिषेक केलेला आहे मित्रांनो.
मित्रांनो, मुघल साम्राज्याच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर आपल्या भारतावर ब्रिटिश सरकारचं जे राज्य होतं त्यामध्ये 1857च्या उठावानंतर जर बघितलं तर ही मशीद काही काळ जी बंद होती. बंद राहण्याचं कारण असं की इथूनच इंग्रज जी राजवट होती यांच्या विरोधात जे काय आहे ते षडयंत्र झाले होते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर काही काळ मशीद बंद झाल्यानंतर मुस्लिमांचे जे वाढता जो आक्रोश लक्षात घेता नंतर मशीद पुन्हा खुली करण्यात आली आणि त्यानंतर काही काळानंतर परत मशिदीमध्ये जी नमाज पठण वगैरे चालू झालं मित्रांनो. शहाजहान जो मुघल बादशाह होता त्याच्या कारकिर्दीतील असे बरेच ताजमहल वगैरे आणि अशा बरेच जे कलाकृती ऐतिहासिक वस्तू वगैरे जे आत्ता आपल्याला बघायला भेटतात आणि शहाजहानच्या कारकिर्दीतील शेवटचे जे स्मारक जे आहेत त्यामधीलच ही जामा मस्जिद हे एक स्मारक आहे मित्रांनो. भारतीय स्वातंत्र्य सैनिक अबुल कलाम आझाद यांची कबर पण मशिदीच्या शेजारीच आहे मित्रांनो. तर भारताची फाळणी सुरू असताना 23 ऑक्टोबर 1947 रोजी गुरुवारी नमाज पठणाच्या वेळी स्वातंत्र्य सैनिक अबुल कलाम आझाद यांनी दिल्लीतील जी लोकसंख्या होती, दिल्लीतील जे मुस्लिम लोक होते ते भारत सोडून पाकिस्तानला वगैरे राहण्यासाठी जात होते. तर त्यावेळेस त्यांनी भारतातच राहण्याची विनंती केली आणि त्यांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की भारत अजूनही त्यांची मातृभूमी आहे आणि भारतातून बाहेर कुठेही जाऊ नये. आपली मातृभूमी भारतच आहे. देशाची फाळणी वगैरे झाली असली तरीसुद्धा भारतसुद्धा आपली मातृभूमीच आहे. त्याच्यामुळं देशातच राहावे असं त्यांनी त्यावेळेस हे केलं होतं, आवाहन केलं होतं. ते मित्रांनो देशाच्या फाळणीच्या विरोधात असलेले स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यामध्ये 1948 मध्ये मशिदीचं जे काय आहे ते थोडंसं हाल वगैरे झाले होते आणि मशीद थोडीशी खराब वगैरे झाली होती. त्यानंतर 1948 मध्ये हैदराबादचे शेवटचे निजाम जे होते आशफ शाह सातवे यांना जे आहे मशिदीच्या एका मजल्याचा चतुर्थांश भाग दुरुस्ती करण्यासाठी 75,000 रुपयांची जी देणगी मागितली होती मित्रांनो. त्याऐवजी निजामाने 3 लाख रुपये मंजूर केले. असं कारण सांगितलं की मी जी मशीद जी आहे त्याचं बाकीचे जे 3/4 भाग आहेत तो पण जुना दिसू नये म्हणून 75,000 मागितले होते. तर त्याच्याऐवजी 3 लाख रुपये हैदराबादच्या निजामाने जे आहे ते मित्रांनो मंजूर केले होते. तर मित्रांनो जामा मस्जिदचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही आता बघितलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.